जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 8 भाग 11। धर्माचार मार्ग। द्रव्य लक्षण, स्वतत्वाची उपलब्धी, दिव्यत्वाची प्रचिती, कर्मावरणांचा निरास इत्यादी आवश्यक बाबींचे ज्ञान योग्य मार्गाने झाल्यामुळे धर्मक्षेत्रातील आचार मार्ग देखील सुनिश्चित ठरविणे सोपे जाते। जोवर शुद्धोपयोगाची स्थिती लाभत नाही तोवर अशुभोपयोगाचा परिहार होण्यासाठी व शुभोपयोगाची अवस्था संपन्न राहण्यासाठी सतत प्रयत्न करणे हाच त्रिगुणात्मक धर्ममार्ग होय। मार्ग हा श्रेणीबद्धच असतो, सिद्धी नव्हे। सिद्धीसाठी मात्र हा आत्मा स्वरूपात चेतना गुणात अविचल रत राहणे हा एकच ध्यानमय मार्ग उपयुक्त ठरतो। तो गुणात्मक असल्याने नियत असतो, त्यात विभाषा संभवत नाही। पण ध्यानमय श्रेणी लाभण्यासाठी देखील पूर्ववर्ती गुणवत्ता वाढवावी लागते। अशा प्रकारची पात्रता अशुभ निवृत्तीमुळे व शुभ प्रवृत्तीमुळेही वाढीस लागत असते। अशुभ निवृत्तीचा मार्ग सामान्यतः सर्व धर्मामध्ये सारखाच सांगितलेला असतो। पापाचा परिहार हा जागतिक जीवनातही आवश्यक असतो आणि जागतिक गरजा उघडपणे पारखता येतात। शुद्ध क्रिया मात्र इतक्या सहजतेने निश्चित करता येत नाहीत। सुख ही कल्पना भोगाधीन समजल्याने आणि भोगाकांक्षा अफाट असल्याने प्रत्येक व्यक्तिगणिक भोगविषयाची व्याप्ती बदलत राहते। म्हणून लौकिक सुखलक्षणात मतभेद होतात। सुखानुभवामध्ये मानसिक वासना प्रवृत्ती किती व कशी असावी हे ठरविण्यास माप नाही, असे सामान्यतः मान्य करण्यात येत असले तरी तत्वदृष्टीमुळे जैनांची श्रद्धा घडी मात्र विस्कळीत होत नाही। कारण जे आत्मगुणानुसारी असते त्यालाच ते शुभ किंवा मंगल मानतात। ज्या द्रव्यगुण दृष्टीमुळे इतर सर्व क्षेत्रात वेगळेपणा संभवतो त्याच कारणाने येथेही जैनाचार वेगळा ठरल्यास नवल नव्हे। फलनिष्पत्तीमध्ये पानाफुलांचा लाभ आपोआप होतो, त्याप्रमाणे गुणसिद्धीच्या मार्गात पुण्याचा लाभ आपोआप होतो। ही महत्वाची जैन श्रद्धा धर्माचारामध्ये सदैव कार्यकारी राहते। त्यामुळे केवळ पुण्यासाठी, वैभवासाठी, भोगोपभोगासाठी काहीही करावे लागत नाही। म्हणजे जैन धर्माचार हा पुण्यासाठी वाहिलेला नाही। एवढेच नव्हे तर पापाप्रमाणेच पुण्याचाही नाश करणे हेच त्यांचे ध्येय असते। कारण पापाप्रमाणेच पुण्यही कर्मरूपच असते। ते भोगधर्मी असल्याने संसार वाढविणारेच ठरते। भोग आणि धर्म परस्पर विरुद्ध आहेत आणि कर्मभोग तर जिनधर्मियांचा मूळ शत्रू आहे। पुण्याचाही नाश करणारा हा जगातील एकमेव धर्म जैनांनी अंगीकारला आहे। म्हणून चारित्र्याची व्याख्या करताना तम चारित्तम भणियम परिहारो पुण्यपावाणम असे स्पष्ट विधान केले आहे। इतर कोणत्याही धर्माला हा विचार पेलण्यासारखा नाही, कारण ही दृष्टी स्वतत्वाच्या शोधबोधाच्या भेदातून प्राप्त झालेली आहे। भोगसुखाच्या मागे लागलेले धर्ममार्ग तत्वतः आत्मगुणानुभूतीपेक्षा वेगळेच ठरतात। लौकिक प्रयत्नापासून तो त्याग तपस्येपर्यंत ज्यांच्या साऱ्या क्रिया अधिकाधिक भोगासाठी वाहिलेल्या आहेत ते आतुरतेने भोगामागे धावत आहेत। त्यांना पुण्याचा त्याग ही कल्पना कदापि सहन होणार नाही। त्यासाठी कशाय जिंकण्याचीच प्रेरणा असावी लागते। भोग परावृत्ती म्हणजे जीवनच नष्ट झाल्याची भावना बाळगणाऱ्यांना ह्या तत्वातील उंची किंवा या आचार मार्गातील तपश्चर्या पेलणार नाही। जागतिक नीतिमत्ता व्यवहार मार्गाचे अनुकरण करीत असते। हा व्यवहार तर प्रसंगागणित बदलत राहतो। एवढेच नव्हे तर एकाची नीती देखील
दुसऱ्याची अनिती ठरू पाहते. सामाजिक जीवनामध्ये व्यवहार नीतीच अवलंबवावी लागते. अशा वेळी जैनांनी 2 प्रकारे सावधगिरी बाळगावी, म्हणजे तत्वच्युती होणार नाही. यत्र न सम्यकत्व हानिर्यत्र न व्रतदोषाः. ज्या व्यवहारात तत्व श्रद्धानाच्या दृष्टीने सम्यक दर्शनाला अर्थात आत्मस्वरूपात्मक जाणीव हानी पोचत नाही आणि तीर्थपालनाच्या दृष्टीने ज्यात आपल्या संवरात्मक व्रतांना दोष लागत नाही, असा कोणताही लौकिक विधी पाळण्यास हरकत नाही. म्हणजे आत्ममार्ग व लौकिक मार्ग यामधील लक्ष्मण रेषेची मर्यादा जैनांनी कधीही ओलांडलेली नाही. यामुळे त्यांचे व्यवहार मार्ग तत्वश्रद्धान आणि संवरात्मक आचारधर्म यांच्यात परस्पर संघर्ष निर्माण न होता त्यातील गुणसिद्धी सफल होते आणि धर्म अर्थ काम या 3ही पुरुषार्थामध्ये समतोलपणा राखता येतो. त्यातील भासमान विरोध टाळता येतो. सम्यक दर्शनाचा आणि संवर तत्वाचा केंद्रबिंदू अहिंसा धर्मात आढळतो. म्हणून अहिंसेला समस्त मंगल आचारामध्ये फार उच्च स्थान लाभले आहे. यामुळेच जैन धर्माला अहिंसा धर्म म्हणून ओळखतात. अहिंसा परमो धर्मः. धर्म हा अहिंसामयच असतो. अशा सूत्ररचनेतील धर्माच्या परिभाषेला आज जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे. परंतु दुर्दैवाने अहिंसा या तत्वदशेबद्दल फार मोठ्या प्रमाणात गैरसमज प्रारूढ होत आहेत. ज्यांना हिंसेशिवाय जीवन जगताच येत नाही त्यांनी अहिंसा या श्रद्धास्थानाची वाटेल त्या स्वच्छंद शब्दात टर उडविली आहे. कारण त्यांना अहिंसा किंवा हिंसा या केवळ घटनामय प्रसंग वाटतात. अहिंसा केवळ घटना नसून ती एक आत्म्याची भावावस्था आहे. त्याला तात्विक अधिष्ठान आहे. चेतोवृत्तीतील तो एक प्रत्यय आहे. त्यात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र एकाकार पावतात. कारण ती विकारहीन आत्मदशा आहे. आत्म्यातील गुणांना हीनता प्राप्त होते ती कषायाच्या उद्रेकामुळेच. अशी हीनता न अंगीकारणे यालाच अहिंसा म्हणतात. अनंतानुबंधी कषाय आत्मगुणांची हानी जास्तीत जास्त करतात. त्याच प्रबळ कषायांना जिंकल्यामुळे सम्यक दर्शनाचा प्रादुर्भाव होतो. चेतनाची गुणवत्ता वाढते आणि समभाव पोसवतो. म्हणून अनंतानुबंधी कषाय जिंकण्यात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य या त्रयांची उपलब्धी आहे. पूर्ण अहिंसा ही उच्च आत्मिक स्थिती आहे. वितराग अवस्थेतच कषाय पूर्णतः नष्ट झालेले असतात. तेथेच पूर्ण समभाव सिद्ध झालेला असतो. अशा शुद्ध आत्म्यालाच परमब्रह्म म्हणतात. याच अभिप्रायाने स्वामी समंतभद्र आचार्यांनी अहिंसा भूतानां जगती विदितम ब्रह्म परमम या उक्तीत शुद्ध अहिंसेलाच परमब्रह्म म्हटले आहे. अशा परमतत्वगामी आचार धर्माची पूर्ण सिद्धी अधिक स्पष्ट करतात. तात्विक आचार हा गुणरूपच असतो. तो केवळ उपचार मार्ग उरत नाही. आचार्य कुंदकुंदांनी आपल्या मोक्ष पाहूळ या ग्रंथामध्ये धर्म हा नियत स्वरूपात आत्मस्वरूपात्मक असतो असे स्पष्ट म्हटले आहे. चारित्र्य किंवा धर्माचरण म्हणजे स्वतत्वाची एक गुणस्थिती होय. आत्म्याचा तो गुणधर्म म्हणजे आत्म्याचा समभाव होय. तो समभाव म्हणजे रागद्वेषांनी रहित अशी एक आत्म्याची स्वस्थिती असते आणि ती स्वस्थिती चेतना गुणाशी एकरूपच असते. ज्या धर्माचाराने अशी गुणरूप शुद्धतेची लब्धी होत नाही तो आचार जिनधर्माला अपेक्षित नाही. बाकी सर्व आचार मार्ग गुणसिद्धीच्या दृष्टीने मोक्षाच्या हेतूने निष्फळच ठरतात. केवळ आत्मयोगच नियत चरण होय. ज्ञानयोगसत ही तात्विकता ठीक असली तरी प्रत्यक्षात साधना नेहमी शक्तितः करावी लागते. असमर्थताच
जास्त आढळत असल्याने मुनिजनांपेक्षा सामान्यांचा आचारयोग वेगळा व विविध असतो. पुष्कळसे जीव नित्य धर्माचारापेक्षा नैमित्तिक आचार सोहळ्यातच भाग घेण्यात स्वतःला धन्य समजतात. पंचकल्याणकादी पूजा महोत्सव, मुनिविहार योग, तिथी पर्वादिक महोत्सव, तीर्थयात्रा, रथयात्रा इत्यादी सोहळ्यांच्या रूपाने मनातील धर्मप्रहर्ष व्यक्त करतात. तो आत्मयोग सुटला तर सर्व सोहळा केवळ लौकिक व्यवहार ठरतो. साधक मार्गभ्रष्ट होतो. धार्मिक आचार हा आत्ममार्गीच असला पाहिजे. तो तसा राखण्याचा प्रयत्न कसोशीने करावा लागतो. चूक होऊ नये, निदान दर्शन गुणाला हीनता येऊ नये म्हणून ही दक्षता बाळगावी लागते. त्यासाठी 4 स्तरावरील कसोटी पुढील प्रमाणे दिलेली आढळते. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्तिपूजाच, तीर्थयात्रा धमाधमा. आत्मोन्नतीच्या दृष्टीने चरणाचा उच्च स्तर म्हणजे मोहक्षोमरहित आत्म्याची समावस्था किंवा स्वरूपाचरण चारित्र्य होय आणि सर्वात खालची पायरी तीर्थयात्रा होय. समावस्थेच्या खालोखाल मनोयोगात्मक ध्यानधारणा सांगितली असून मूर्तिपूजेचा क्रम त्याच्या पाठोपाठ सांगितला आहे. या प्रणालीमधील स्वतत्वाच्या शोधाची दिशा स्पष्टपणे समजल्याशिवाय राहत नाही.